सांगली बाजार समितीवरील कारवाई लोकशाही विरोधी आमदार जयंत पाटील त्रिभाजनाने दुष्काळी भागावर अन्याय होणार। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची सरकारची कारवाई लोकशाही विरोधी आहे। सभासदांनी निवडून दिलेले संचालक मंडळ त्यांची मुदत संपण्यापूर्वीच अधिकारशाहीने हटवण्यात आले आहे। वास्तविक या त्रिभाजनामुळे जत कवटेमहांकाळ या दुष्काळी भागावर अन्याय होण्याची भीती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। आमदार पाटील यांनी म्हटलं आहे की सांगली कृषी बाजार समिती देशातील प्रसिद्ध बाजारपेठ असून कर्नाटकची सीमा जवळ असल्याने येथील शेतीमालाची मोठी आवक होते। या समितीच्या अखत्यारीत जत आणि कवटेमहांकाळ बाजार समित्यांचा समावेश असून अनेक वर्षांपासून या 3 तालुक्यातील संचालक समन्वयाने काम करत आहेत। मात्र सरकारने कायदा आणून या बाजार समित्यांचे त्रिभाजन केले आहे। 3 स्वतंत्र बाजार समित्या केल्या आहेत। हे करताना सभासदांना संचालक मंडळाला विश्वासात घेतलेलं नाही। राजकीय हेतूने केवळ सांगली बाजार समितीवर त्रिभाजनाची कारवाई करण्यात आल्याचं दिसत आहे। मिरज जत आणि कवटेमहांकाळ तालुक्यातून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांना बरखास्त करण्यात आले। सरकारची ही कृती लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाहीची आहे। आमदार पाटील यांनी म्हटलं आहे की सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनामागे सरकारचा खूप मोठा हेतू शेतकऱ्यांचे कल्याण असे काही दिसत नाही। ही बाजार समिती आंतरराष्ट्रीय करण्यासाठीचे कोणतेही धोरण नाही। त्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूने झाल्याचे दिसत आहे। त्रिभाजन झाल्यास जत आणि कवटेमहांकाळ येथील बाजार समित्या तोट्यात जातील। त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हरमाली करणारे त्याशिवाय व्यापारी दिवाणजी अडते हे जत कवटेमहांकाळ तालुक्यातील आहेत। ते वर्षानुवर्ष काम करत आहेत। संचालक मंडळावर बरखास्तीची केलेली कारवाई सरकारची एकाधिकारशाही असून या विरोधात संचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे। आरोप नाहीये, वेगळा कायदा झाला म्हणून बाजार समिती बरखास्त झाली। तर वेगळा कायदा का केला तर 3 राज्यातून बाजारात माल येतो, 3 वेगळ्या राज्यातून, म्हणून ती बाजार त्याचा दर्जा वाढवणं। कायद्यात दोष असा आहे त्यात की निवडून आलेली स्थानिक लोक जी आहेत त्यांना तिथे संधी देऊन त्यांना शिफारस किंवा सूचना करण्यासाठी एखादं मंडळ नेमलं तर आमची हरकत नाही, पण निवडणुकीची व्यवस्था तिथली रद्द करणं हे तिथल्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने देखील अनिष्ट आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील अनिष्ट आहे। नाही साहेब, राज्याच्या 65 बाजार समित्यांना कारवाई करताना सांगलीची स्कीम सांगली कवटेमहांकाळ मिरज सांगली कवटेमहांकाळ आणि जत अशी 3 तालुक्याची बाजारपेठ जी आहे कर्नाटकला बॉर्डरिंग आहे। त्यामुळं कारण एक वेगळं विशेष वैशिष्ट्य सांगलीच्या बाजारपेठेचं होतं आणि आजचं नाही आहे, ते फार वर्षापासून आहे। आता त्याला आमचं नियमन वेगळं करावं, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ करावी अशी काही कल्पना असेल तर आमची हरकत नाही, पण निवडून आलेले संचालक रद्द करणं किंवा नवीन निवडणुका न घेणं हे लोकशाहीच्या विरोधी आणि एकाधिकारशाहीकडे जात आहे। म्हणजे लोकांच्या हातात असणारी सत्ता काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।